मंडळी, आपण सगळे निर्णयांनी म्हणजे चॉईसेसनी घेरलोय. ब्लू टी शर्ट घालू की ब्लॅक, चहा की कॉफी, चायनीज की साऊथ इंडियन, स्टॉक मार्केट की म्युच्युअल फंड, बिझनेस की नोकरी. मंडळी, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मानवी मेंदू दिवसाला तब्बल 35,000हून अधिक निर्णय घेत असतो. सकाळी अलार्म वाजल्यावर उठायचं की अजून थोडा वेळ झोपायचं, इथपासून ते जीवनातले कैक मोठे निर्णय जे आपल्याला एकतर झिरोतून हिरो बनवतात किंवा हिरोतून झिरो. त्यामुळे आपण एखादा निर्णय घेताना नक्की काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्या, भगवद्गीता निर्णय घेण्याबाबत नक्की काय सांगते, हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. आणि त्यात बोनस म्हणून निर्णय घेताना मी कोणती सोपी स्ट्रॅटेजी वापरते ज्याचा मला फायदा होतो हेही सांगणार आहे. त्यामुळे आता तुम्ही व्हिडिओ पाहायचा निर्णय घेतलाच आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या या खजिन्याला सबस्क्राईब करा. तर नंबर 1, गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 47व्या आणि 48व्या श्लोकात श्रीकृष्ण असं सांगतात की यश अपयशाची अपेक्षा ठेवून निर्णय घेऊ नका, किंवा असं म्हणूयात, भावनेच्या भरात येऊन निर्णय घेऊ नका. मंडळी, ज्यांनी महाभारत ऐकलंय, पाहिलंय किंवा वाचलंय त्यांना माहीत असेल की अर्जुनाला कधीच युद्ध लढायचं नव्हतं, कारण त्याला युद्धात स्वतःच्याच भावंडांना आणि गुरुवर्यांना गमावण्याची भीती होती. पण तरीही भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध लढायचा सल्ला दिला आणि मार्गसुद्धा दाखवला. आता युद्ध लढणं का महत्त्वाचं होतं हा भाग जरी वेगळा असला तरीही अर्जुनाने भावनेत न गुंतणं याला इथे महत्त्व आहे, कारण भावना ही तात्पुरती असते. एक रिअल लाईफ एक्झाम्पल देते म्हणजे आपण यासोबत आणखी जास्त रिलेट करू शकू. समजा आत्ता मला खूप भूक लागली आहे, असं वाटतंय आत्ता इथून उठावं आणि तत्काळ चौकातल्या चायनीजवर ताव मारावा. पण अरेच्छा, मी तर कालच हॅबिट ट्रॅकर बनवला आहे, ज्यात असं लिहिलं आहे की आपण या महिन्यात फक्त हेल्दी आणि हेल्दीच खाणार, नो जंक फूड. कारण त्याने आपली हेल्थ जरा जास्तच बिघडते असं माझ्या लक्षात आलंय. म्हणजेच काय तर सक्तीने मला भावनेच्या आहारी न जाता चायनीज खाण्याचा निर्णय रद्द करावा लागतोय. कारण मला जरी तो योग्य वाटत असला, जरी कितीही कळवळून भूक लागली असली तरी तो माझ्या हिताचा नाहीये. ही झाली एक बाजू. आता याला जोडून आणखीन एक, ते म्हणजे आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय कधीही खूप आनंदात असताना किंवा अतिशय दुःखात असताना घेऊ नका. मला सांगा, मला जगायचं नाही, जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यायचं आहे, असा टोकाचा निर्णय माणूस केव्हा घेतो हो? जेव्हा तो अतिव दुःखात असतो, त्याला काहीच सुचत नसतं. आणि अशा वेळी घेतलेले निर्णय हे कायमच घातक असतात. मुळात ती वेळ निर्णय घेण्याची नसतेच. अहो, साधं उदाहरण घ्या. आपण जेव्हा खुश असतो तेव्हा समोरच्याला काहीही द्यायला तयार होतो, अगदी चांद तारेही तोडून द्यायला तयार असतो. पण ते जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा साधं कोणी येऊन विचारू देत, कसा आहेस, आपण त्याला अजिबात सोडत नाही. तर सांगायचा मुद्दा काय तर भावनेच्या भरात येऊन निर्णय घेऊ नका. हे मी नाही तर भगवद्गीता सांगते बरं का. मी आपलं तुम्हाला आठवण करून द्यायचं काम करते. आता 2, आता ही जी मी गोष्ट सांगणार आहे ना, त्या एका गोष्टीवर ढिगभर सेल्फ हेल्प पुस्तकं लिहिली गेली आहेत, जी की गीतेत 5,000 वर्षापूर्वीच लिहून ठेवली आहे. ती गोष्ट म्हणजे कर्मावर तुझा अधिकार आहे पण कर्मफलावर तुझा अधिकार नाही. यालाच गीतेत निष्काम करणं असं म्हटलंय. मी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये याविषयी बोलली आहे, पण तरीही जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते. आपण माझंच उदाहरण घेऊयात. आता जे लोक मला इंस्टाग्रामवर फॉलो करतात त्यांना माहीत असेल मी चांगल्या सवयी लागाव्या म्हणून हॅबिट ट्रॅकर फॉलो करते. म्हणजे रोज उठायचं आणि पाहायचं अमुक अमुक काम बाबा आपण केलंय का, ओके केलंय, टिक मार्क. आता मला सांगा, ते 4 दिवस फॉलो केलं आणि नंतर आला मला कंटाळा, वजन काही कमी होईना, मेडिटेशन करताना झोप लागते, अभ्यासात मन काही लागत नाही, म्हणून मी दिलं सगळं सोडून. आता मला सांगा, अशाने मला सवय लागेल का हो? अहो, सवयीचं तर सोडाच, पण माझ्या आयुष्यात काहीच होणार नाही. मला सांगा, माझ्या हातात काय आहे? काहीही करून रोज ती गोष्ट करणं, कसंही करून तिथे टिकमार्क आला पाहिजे. बाकी महिन्याच्या शेवटी काय होतं, मला सवय लागते की नाही याच्याशी माझं काहीही देणं घेणं असता कामा नये. यालाच म्हणतात फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणं. म्हणजेच रिझल्टवर फोकस न करता त्या प्रोसेसवर फोकस करा. चेंज हा आपोआप येईल. निर्णयांच्या बाबतीत हे कसं लागू होतं तर निर्णय घेताना फळाची अपेक्षा करून निर्णय घेऊ नका, तर तुमच्या कर्मावर फोकस करा. म्हणजे तुमचे निर्णय सहसा चुकणार नाहीत. आता 3, जी गोष्ट समाजासाठी योग्य नाही ती तुमच्यासाठी योग्य असूच शकत नाही. म्हणजे ज्या गोष्टीवर तुमचा विश्वासच नाही आणि ती तुम्ही करत असाल तर ती बेकार आहे, युजलेस आहे. हे गीतेतल्या 17व्या अध्यायातल्या 28व्या श्लोकात श्रीकृष्णाने लिहून ठेवलंय. येस मंडळी, आपण ना अशा जगात जगतोय जिथे आपल्याला स्वतःचं कमी आणि इतरांचं जास्त ऐकावं लागतं. त्याची कारणं भले वेगवेगळी असली तरी काही निर्णयांची जबाबदारी ही आपल्यालाच घ्यावी लागते. त्यामुळे अशा वेळी निर्णय घेताना तुमचा पूर्ण विश्वास असला पाहिजे. आता तो विश्वास केव्हा येतो? जेव्हा तुम्ही तुमच्या तत्वांनुसार निर्णय घेता, तुमची जीवन मूल्य जेव्हा क्लिअर असतात, ज्या गोष्टींच्या आधारे तुम्ही मोठे झालात ती तत्व जेव्हा पणाला लागणार असतात तेव्हा सहसा निर्णय चुकत नाही. आता समजा
एखाद्या वेळेस तुम्हाला नसेलच कळलं की योग्य काय अयोग्य काय की मी काय निर्णय घ्यावा, अशा वेळी अनुभवी लोकांची मदत घ्या. युद्ध करावं की करू नये याबाबत अर्जुनही साशंक होताच की. त्यावेळी त्याने श्रीकृष्णाची मदत घेतली, त्याला आपलं गुरु मानलं. तसंच आपल्या जीवनातही असे अनेक व्यक्ती असतात. फक्त मदतीचा हात मागून पहा. माहीत नसेल तर माहिती मिळवा, लोकांशी बोला आणि मग सारासार विचार करून तुम्हाला वाटेल तोच निर्णय घ्या. पण फक्त तुमचं भलं होतंय आणि इतरांचं नुकसान होतंय म्हणून जर तो निर्णय तुम्ही घेत असाल तर शक्यतो तसं करू नका. एक वेळ त्यावेळी तुम्ही जिंकालही, पण आयुष्याच्या सचोटीच्या जगण्यात तुम्ही मात्र हरलेली असाल, असं मी नाही तर गीता सांगते. आता मी माझे अनुभव आणि माझी स्ट्रॅटेजी सांगते जी मला पटते, जी छोटे मोठे निर्णय घेताना मी वापरत असते. कसं असतं ना, छोटे निर्णय घेताना जास्त डोकं लावायचे नाही. येस, तेव्हा 5 सेकंड रूल वापरायचा. कसं ते सांगते. मला सांगा, कोणती आईस्क्रीम खावी, कोणतं गाणं ऐकावं, पुढे बसावं की मागे बसावं, असे छोटे निर्णय वेळ लावून घेण्यात अर्थ नाही. याने माझ्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का, तर नाही. म्हणजेच हे फार किरकोळ डिसिजन 5 सेकंदाच्या आत घेऊन मोकळं व्हायचं, कारण आपल्याला खूप मोठे मोठे निर्णय घ्यायचे आहेत. त्यामुळे वेळ आणि एनर्जी दोन्ही शिल्लक ठेवायची. आता हे झालं छोटे निर्णय घेताना. आता मोठे निर्णय घेताना कसं लक्षात घ्यायचं ते बघा. जसं करिअर, नोकरी, जॉब, लग्न, नवीन गुंतवणूक किंवा आणखी काही जे तुम्हाला महत्त्वाचं वाटतं. अशा वेळी सोपा फंडा वापरायचा. एखादा निर्णय घेताना वाईटात वाईट काय होऊ शकतं याचा आधी विचार करायचा. म्हणजेच तुमच्या निर्णयाचा वर्स्ट केस सिनारिओ काय असेल याचा आधी विचार करायचा. आता समजा तो सीन तुमच्यासोबत घडलाच जो तुम्ही इमॅजिन केलाय, तर त्या परिस्थितीला तुम्ही मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही त्याला कसे सामोरे जाणार आहात याचा विचार करायचा. येस, खूप महत्त्वाचं बोलतेय मी. ऐकायला सोपं वाटत असलं तरी संपूर्ण व्हिडिओतला सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे हा. तुमच्या निर्णयाने तुमच्या मानसिकतेवर, तुमच्या आर्थिक परिस्थितीवर, तुमच्या सामाजिक राहणीमानावर आणि तुमच्या शारीरिक बाबींवर काय फरक पडणार आहे ना, याची शांत बसून यादी काढा. आणि या प्रश्नांची जेव्हा प्रामाणिक उत्तरं तुम्हाला मिळतील ना, तेव्हा सहसा तो निर्णय चुकत नाही. तुमचं 80% काम इथेच झालेलं असतं, कारण वाईटात वाईट काय होऊ शकतं याचा विचार तुम्ही आधीच केला आहे. बघा, एकदा ट्राय करून डोक्यावरचं टेन्शन फार कमी होतं. मी पर्सनली ही स्ट्रॅटेजी वापरते, वाचली आहे, म्हणून तुम्हाला सांगते, मॅजिक होतंच. आय होप गीतेचा आणि माझ्या अनुभवांचा तुम्हाला निर्णय घेताना थोडा का होईना पण फायदा होईल. निर्णय घेताना अजून कोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं हे मला कॉमेंट करून सांगा, मी नक्की वाचेन. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या कन्फ्यूज मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा बरं का. आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर लगेच आपल्या या खजिन्याला सबस्क्राईब करा, कारण असे नवनवीन व्हिडिओ मी दर आठवड्याला घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत वाचत राहा आणि वाचलेलं शेअर करायला, फॉलो करायला अजिबात विसरू नका.